पूर्ण लहान बहीण होती बाबा. लहान बहिणीचं लग्न बरोबर काकांसोबत ठरवलं. सर्व विवाह संपन्न झाला आणि बाबा गोरोबा काकांचे सासरेवर जेव्हा वाट लावण्याकरिता निघाले ना, जाता जाता गोरोबा काकांच्या सासरीने बापू वापरलं का हो जावे बापू, जसं माझ्या पहिल्या मुलीला तुम्ही ठेवलेलं आहे तसं सुद्धा या दुसऱ्या मुलीला तुम्ही काय करा, ठेवा. दुसऱ्या पत्नीला सुद्धा बाबा गोरोबा काकाने पण मानला, हात लावणार नाही. संध्याकाळची वेळ झाली, जेवण खावणं झाले, एक पत्नी इकून झोपली, एक पत्नी इकून झोपली. देवाचं नाम चिंतन चालू होतं. हृदयावर हात आहे बाबा, छातीवर हात आहे. श्री विठ्ठल जय श्रीराम जय श्री कृष्ण देवाचं नाम चिंतन चालू आहे. आणि त्या देवाच्या नाम चिंतनामध्ये जय घोष करता करता बाबा दोघं हात असे आपल्या आपल्या पत्नीच्या अंगावर गेले. जशी जाग आली, जसं भान उघडलं, जशी झोप उघडली बाबा, या हातांनी माझा पण मोडलेला आहे, माझ्या पंढरपूर पांडुरंगाची आण मोडलेली आहे. या हातांना मी आता ठेवणार नाही बाबा. कोयत्याने दोघं हात कापून टाकले बाबा. कसं रंगायचं बाबा देवाच्या नाम चिंतनामध्ये बघा. दोघं हात कापून टाकले, रक्तभंगार झाले. चिंदी घेतली, चिंदी घातली, संसार बंद झाला. मडके कोणी धरत नाही, गिराईक परत जाऊ लागले. करायचं तरी काय? अरे त्या माझ्या धर्माच्या पाटलाला तो जम्बूद्वीप जो आहे, सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूर गाव आहे, तो विठ्ठलाचा मालकाला चिंता पडली. अरे माझ्या भक्तांनी माझ्यासाठी हात कापले, आजपासून मी त्यांचा सेवक होणार. ऐका रे माय बापांनो, माझ्या पंढरपुराच्या मालकाने कुंभाराचं रूप घेतलं, रुक्मिणी मातेला कुंभारी बाई केलं आणि गरुडाला बाबा माती वाहण्यासाठी गाढव केलं. काय अधिकार असेल बाबा आमचा गोरोबा काकांचा. असं आपण देवाच्या नाम चिंतनामध्ये की देव सुद्धा आपल्या मर्यादेला धावून आला पाहिजे बाबा. आले उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, धाराशिव तालुक्यामध्ये गाव विचार केर नदीमध्ये आले. पारावर काही लोक बसलेले लोक, अहो बाबा आम्ही कुमार समाजाचे, सोलापूर जिल्ह्यातले, तुमच्या गावामध्ये असे असे गोरोबा काका संत म्हणून आहेत, त्यांना बघण्याकरिता जायचं आहे, कुठे त्यांचं सांगा ना. लोकांनी सांगितलं जा इकडं, तिकडे ते कोपऱ्याला राहता. गेले बाबा गोरोबा काकांच्या हात हात जोडले. काका आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तो, आमच्याकडे दुष्काळ पडला काका, तुमच्याकडे फार गिराईक येता काका, फार काम आहे काका, थोडीफार मदत होईल तर सांगा ना काका. आजपासून मी तुमच्या घरामध्ये काम लवकर होऊन राहील काका, सांगा ना. फक्त खाण्यापुरता दिलं तरी चालेल काका, सांगा ना इथं राहू का. काकाने बघितलं आपले सुद्धा हात निघून गेलेले आहे, कोणी काम करायला नाही राहिले बाबा. अरे ऐका, देवाने असे मडके बनवायला सुरुवात केली बाबा. सर्व फुटून जायचं, पण देवाचे मडके एवढे सुंदर यायचे. गिराईक वाढू लागले. अरे आपल्या काकांच्या घरी जो नौकर आलेला आहे, जो कुंभार आलेला आहे, तो फार छान मडके बनवतो. एक दिवस मला संतांची फेरी आली बघा. संतांनी मडकं घेतलं. काका मडकं फार छान बनवता हो तुम्ही, कोण बनवतं? गोरोबा काकाने सांगितलं आमच्याकडे एक सोलापूर जिल्ह्यामधला परिवार आलेला आहे, तो बनवतोय मडके, दाखवा ना कुठे आहे. देवाला माहित झालं बाबा, देव तिथून परिवारासोबत निघून गेले बाबा. अश्रू अनावर झाले. अरे हे मडके कोणी सामान्य माणसाने नाही, चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलविते हरविन, वृक्षाची पान आले ज्याची